सांगतोय की स्पीड तर वाढली पाहिजे बॉस. आता जसं जसं आपण पुढे जातोय न्यूमेरिकल्स मध्ये तसं तसं क्वेश्चन्स हे स्पीडली सोडवता आले पाहिजे. त्यामुळे पीओएच चा फॉर्म्युला आपल्याला घ्यायचा आहे. पीओएच इज इक्वल टू पीकेबी प्लस log to the base 10 of concentration of salt upon काय असतं मित्रांनो, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड. सो खूप सिंपल असा हा फॉर्म्युला आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं केमिस्ट्री बाय स्वामी सर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, बघत बघत आपली बोर्ड परीक्षा आता अगदी जवळ आलेली आहे आणि त्याचबरोबर सीईटीच्या परीक्षेचे फॉर्म देखील आता सुटलेले आहेत. त्यामुळं आता आपल्याला जोमाने कामाला लागावं लागणार आहे. जाऊयात आपण आपल्या PYK सिरीजच्या या आयोनिक इक्विलिब्रियाच्या शेवटच्या पार्टकडे. चला तर बघूया शेवटचे काही थोडके आणि मोजके राहिलेले क्वेश्चन्स या व्हिडिओमध्ये. पहा, स्क्रीनवरती क्वेश्चन नंबर 65 आहे विद्यार्थी मित्रांनो. जवळपास 65 क्वेश्चन्सची प्रॅक्टिस आपण मागच्या 8 दिवसापासून या टॉपिकसाठी करत आहोत. पहा, कॅल्क्युलेट द सोल्युबिलिटी ऑफ स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट BA in moles per dm cube if its solubility product म्हणजे KSP दिलेला आहे आणि विचारले काय सोल्युबिलिटी. सो सॉल्ट कुठला आहे तुमचा BA. मी परत एकदा सांगतो की असे टाइप ऑफ सॉल्टचे आहेत ते पाठच ठेवा. BA म्हटलं तर तुमचा KSP डायरेक्टली काय येणार आहे, S² येणार आहे. आता KSP तर ऑलरेडी दिलेला आहे. मग विचारले काय सोल्युबिलिटी, रिअरेंज द फॉर्म्युला. S इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ KSP. हा झाला आपला original formula. Put the value, you will get the answer. So that 4.9 into 10 to the power of minus 13 दिलेलं आहे. याला थोडंसं रिअरेंज करूयात मित्रांनो. आपण काय करता येईल, याला 49 करूयात कारण याचा स्क्वेअर रूट घेणं अगदी सोपं जाईल आपल्याला. पहा, 49 इंटू 10 टू द पॉवर ऑफ मायनस 14. आणि मला वाटतं तुम्हाला आन्सर आलेलं देखील असेल. ज्यांना ज्यांना या क्वेश्चनचा आन्सर आलेला आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मला लगेचच त्वरित तात्काळ ताबडतोब याचं उत्तर द्यायचं आहे. कुठल्या ऑप्शनमध्ये याचा स्क्वेअर रूट तुम्हाला दिसतोय मित्रांनो पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये लगेचच आन्सर द्या. कारण तुम्ही जर आन्सर दिलं तर मला कळणार आहे की तुम्ही माझे व्हिडिओज डेली किंवा रेग्युलर पाहताय. चलो क्वेश्चन नंबर नेक्स्ट. पहा, कॅल्क्युलेट डिसोसिएशन कॉन्स्टंट. काय काढा म्हणायला, डिसोसिएशन कॉन्स्टंट काढायचं मित्रांनो. डिसोसिएशन कॉन्स्टंट KA काढायला सांगितलेलं आहे ऑफ वीक मोनोबेसिक ऍसिड इफ इट्स डिग्री ऑफ डिसोसिएशन. इथं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे आणि डिग्री ऑफ डिसोसिएशन इथं दिलेलं आहे. सो विचारलंय काय तुम्हाला, KA विचारलेलं मित्रांनो. KA चा फॉर्म्युला पाठच ठेवा. KA इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर C असा असतो. जर तुमच्याकडे हा फॉर्म्युला आहे तर तुमचं 70% काम झालेलं आहे. पुट द व्हॅल्यू, यू विल गेट द आन्सर. अल्फाची व्हॅल्यू आहे मित्रांनो 4.24 इंटू 10 टू द पॉवर ऑफ मायनस 2. हे झालं अल्फा स्क्वेअर. याचा स्क्वेअर घ्या इंटू कॉन्सन्ट्रेशन किती दिलेलं आहे पहा, 0.01 दिलेलं आहे, 0.01. सो लक्षात घ्या, याला आपण काय करूयात आता. हे जर आपण स्क्वेअर घेतला याचा 10 टू द पॉवर ऑफ मायनस 2 तर हे येईल 10 टू द पॉवर ऑफ मायनस 4. हे किती येतं 10 टू द पॉवर ऑफ मायनस 2 आणि याचा स्क्वेअर 4 चौक 16. 16 म्हटलं तर 16 पेक्षा थोडासा जास्त नंबर कुठला दिसतोय इथं तुम्हाला 16 पेक्षा जास्त, तर हा दिसतोय तुम्हाला 16 पॉईंट समथिंग. इट मीन्स तुमचं जे आन्सर येणार आहे 0.24चा पण स्क्वेअर. सो 17च्या आसपास तुमचं काहीतरी उत्तर येणार आहे. हे 4 आणि 2 6 झालं. पण तुम्हाला ऑप्शनमध्ये 10 टू द पॉवर ऑफ मायनस 5 आहे. मग जर 10 टू द पॉवर ऑफ मायनस 5 करायचं असेल तर डेसिमल पॉईंट इथं येईल. इट मीन्स 1.7 समथिंग इंटू 10 टू द पॉवर ऑफ मायनस 5 हे तुमचं उत्तर असलं पाहिजे. सो 1.798 10 टू द पॉवर ऑफ मायनस 5 हेच तुमचं आन्सर येणार आहे. मी परत सांगतोय की स्पीड तर वाढली पाहिजे बॉस. आता जसं जसं आपण पुढे जातोय न्यूमेरिकल्समध्ये तसं तसं क्वेश्चन्स हे स्पीडली सोडवता आले पाहिजे. त्यामुळं आता आपण सगळंच पूर्ण स्क्वेअर पण करू शकतो पण वेळ खूप जाईल. तुम्हाला माहिती आहे 4 चौक 16 आणि 0.24चा पुढे काहीतरी असणारच आहे. त्याच्यामुळे 16च्या पुढचा नंबर कुठला आहे 17 आणि त्याच्यावरून आपण आन्सर काढले कारण याच्या जवळचा आन्सर फक्त हेच आहे. ओके, लेट्स कम टू द नेक्स्ट क्वेश्चन. 67 मध्ये काय दिले पहा, कॅल्क्युलेट द POH दिलेलं आहे. म्हणजे POH चा फॉर्म्युला आपल्याला घ्यायचा आहे. POH इज इक्वल टू PKB प्लस log to the base 10 of concentration of salt upon काय असतं मित्रांनो, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड.
सो खूप सिंपल असा हा फॉर्म्युला आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला व्हॅल्यूज डायरेक्टली दिलेले आहेत. पीकेबी व्हॅल्यू पहा किती आहे 4.4 आहे प्लस लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट बघा किती आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट 0.2 डिवायडेड बाय 0. ॲसिडचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे 0.02 आहे. तर मित्रांनो खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला आन्सर इथं दिसून येईल. लॉग आता 0.2 डिवाइड बाय 0.02 म्हणजे हे किती झालं पहा. तुम्ही जर विचार केला तर साहजिकच हे येणार आहे 20 लॉग ऑफ 20/2 आणि जर हे सॉल्व केलं 4.4 प्लस लॉग ऑफ 20/2 म्हणजे किती लॉग 10 आलं. ह्याचं उत्तर 10 येत आहे. सो लॉग 10 किती असतं 1. 4.4 प्लस 1 म्हणजे किती आलं 5.4. सो 5.4 ऑप्शनमध्ये कुठं आहे ऑप्शन बी बॉम्बे हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. आणि तुम्ही बघा जवळपास प्रत्येक मला वाटतं पीएच ऑफ बफर सोल्युशनचे नाही म्हणलं तर 70 पैकी आपले 20 क्वेश्चन झाले असतील हो की नाही. सो खूप इम्पॉर्टंट याला तुम्ही व्हेरी इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. या फॉर्म्युलावरती खूप सारे क्वेश्चन्स आहेत. नेक्स्ट क्वेश्चन कॅल्क्युलेट द सोल्युबिलिटी ऑफ म्हणते. सोल्युबिलिटी काढायची BaF2. मी परत सांगतोय की सॉल्ट टाईप तुम्ही ओळखून घ्या. BaF2 कुठल्या कॅटेगरीचा सॉल्ट आहे BA2 कॅटेगरीचा आणि याच्यासाठी KSP काय येत असतो ते पण पाठ ठेवा 4S3. आता विचारले काय सोल्युबिलिटी काढा म्हणताय देअरफॉर S इज इक्वल टू काय येईल क्यूब रूट ऑफ लक्षात ठेवा क्यूब रूट ऑफ KSP डिवायडेड बाय 4. सो सिम्पली तुमच्या उत्तर लक्षात यायला पाहिजे. पुट द व्हॅल्यूज यू विल गेट द आन्सर. S इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ KSP किती दिलाय मित्रांनो बघा याच्यामध्ये हे पहा इथे दिलेलं आहे. सोल्युबिलिटी प्रॉडक्ट 1.8 इंटू 10 टू द पॉवर ऑफ -6 दिलाय. सो 1.8 इंटू 10 टू द पॉवर ऑफ -6 डिवायडेड बाय त्याचं कॉन्सन्ट्रेशन पहा डिवायडेड बाय 4 आहे इथं तर 4ने डिवाइड करून घेऊयात. S इज इक्वल टू डिव्हिजन जर केलं तर हे येईल 0.4 चौक 16 4 पंचे 20 हो की नाही. सो 10 टू द पॉवर ऑफ -6 आणि मला तुम्ही याचं कमेंट बॉक्समध्ये आन्सर सांगायचं आहे की याचा जो क्यूब रूट आहे मित्रांनो तो किती येतो. पटकन मला उत्तर द्यायचं आहे. ऑप्शन A येतो का B येतो का C येतो का D ते तुम्हाला सांगायचं आहे. मला कमेंट बॉक्समध्ये याचा आन्सर पाहिजे. चलो 69 A weak monobasic acid is 0.05%. हे पहा पर्सेंट डिसोसिएशन दिलेलं आहे इन कॉन्सन्ट्रेशन 0.05 मोलार दिलेलं आहे. व्हॉट इज द H3O प्लस आयन इन द सोल्युशन. मित्रांनो H3O प्लस असू द्या किंवा OH मायनस असू द्या हे जे कॉन्सन्ट्रेशन आहे H3O प्लस म्हणजेच H प्लस याचा जो फॉर्म्युला असतो तो काय असतो अल्फा इंटू C असतो. पण आपल्याला इथं अल्फा नाही दिला त्याच्याऐवजी त्यांनी काय दिलं पर्सेंट डिसोसिएशन. सो अल्फा इज इक्वल टू आपल्याला काय करायचं असतं पर्सेंट डिसोसिएशन बाय 100. आपल्याकडे पर्सेंट डिसोसिएशन किती आहे 0.05 डिवाइड बाय 100. सो समजून घ्या हे किती येईल मग 5 इंटू 10 टू द पॉवर हे -2 आणि हे वरती पण -2 हे खाली +2 आहे 10 टू द पॉवर ऑफ 2 वरती जाऊन -2 होईल आणि हा पण डेसिमल पॉईंट पलीकडे घ्या हे पण -2 येईल -2 -4. सो 5 इंटू 10 टू द पॉवर ऑफ -4 हे काय येईल अल्फा. कॉन्सन्ट्रेशन तुमच्याकडे ऑलरेडी आहे मित्रांनो. सो पुट द व्हॅल्यू यू विल गेट द आन्सर. अल्फाची किंमत तुमच्याकडे आहे 5 10 टू द पॉवर ऑफ -4. कॉन्सन्ट्रेशन किती आपलं 0.05. वन्स अगेन विचार करा हे पण -2 पॉवर घेऊन टाका म्हणजेच हे -4 हे -2 किती झालं -6 आणि 5 25 पण एक्सपोनंटमध्ये तुम्हाला सगळीकडे काय दिसायलंय -3 आणि -5. सो हे होऊ शकतं यालाच मी असं लिहू शकतो 2.5 10 टू द पॉवर ऑफ डेसिमल पॉईंट डावीकडे आला म्हणजे हा नंबर 1 ने मोठा होईल -5. सो 2.5 10 टू द पॉवर ऑफ -5 ऑप्शन डी दिल्लीमध्ये तुम्हाला दिसत आहे. परत एकदा आयनच्या कॉन्सन्ट्रेशनवरचा क्वेश्चन होता मित्रांनो. लास्ट ऑफ द सिरीज पहा शेवटचा क्वेश्चन या सिरीजमधला नव्हे टॉपिकमधला. आपण नवीन टॉपिकला परत लगेच सुरू करणार आहे. उद्याच तुमच्या भेटीला नवीन व्हिडिओ येत आहे पुढच्या टॉपिकचा लक्षात ठेवा. पहा क्वेश्चन काय आहे कॅल्क्युलेट द सोल्युबिलिटी. परत एकदा सोल्युबिलिटी विचारलेले आहे मोल्स पर डीएम क्यूब ऑफ गॅस डिझॉल्व्ड इन वॉटर हॅव्हिंग पार्शियल प्रेशर अरे पार्शियल प्रेशर 0.7 बार ॲट रूम टेम्परेचर. मित्रांनो KH हा क्वेश्चन चुकून सोल्युशन टॉपिकचा आहे या टॉपिकमध्ये आला पण काय हरकत नाही. तुम्हाला माहिती आहे ना हेनरीज लॉ. सो हेनरीज लॉ काय आहे मित्रांनो हेनरीज लॉ आहे S इज इक्वल टू KP नाही KH म्हणजे हेनरीज लॉ कॉन्स्टंट. ऑलरेडी सोल्युबिलिटी विचारलेली आहे तर आपल्याकडे फॉर्म्युला पण आहे KH किती दिलाय 6.4 10 टू द पॉवर ऑफ किती आहे -4 इंटू
आपल्याला काय घ्यायचं आता प्रेशर किती दिला आहे 0.7. सो समजून घ्या 7 ने गुणाकार करा 10⁻⁻5 करतो याला मी 7 चौक 28 आणि 7 चौक 42 43 44 डेसिमल पॉईंट 1 नंतर. सो असा कुठे एक्सपोनंट आहे का -4 आहे. सो याला सिंपल करा हा जर इकडे सरकला 4.48 10⁻⁻4 हा जर तुम्हाला मोठा हा नंबर लहान झाला तर हा मोठा होईल म्हणजेच 4.48 10⁻⁻4 कुठं आहे 4.48 10⁻⁻4. चुकून क्वेश्चन आलेला होता पण काय हरकत नाही न्यूमेरिकल हा न्यूमेरिकल असतो. चलो सो मला विद्यार्थी मित्रांनो खूप आनंद होत आहे की सलग जवळपास 3ही टॉपिक आपण न्यूमेरिकलचे कव्हर केलेले आहेत. फिजिकल केमिस्ट्रीमध्ये एकूण 18 क्वेश्चन्स तुम्हाला येणार आहेत. लक्षात ठेवा त्या 18 मध्ये जवळपास 16 न्यूमेरिकल्स तुमच्या भेटीला येणार आहेत. त्यामुळं येणाऱ्या सीईटीची तयारी करायची असेल आणि मला कमेंट बॉक्समध्ये हे पण सांगा की रेग्युलरली आपल्या PYQ सिरीजचे व्हिडिओज कुठले कुठले विद्यार्थी कोण कोण बघतायत. जर तुम्ही पाहत असाल तर नक्की मला त्याचा जे आन्सर आहे ते कमेंट बॉक्समध्ये द्या. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन टॉपिकसह आपल्या या PYQ सिरीजमध्ये. थँक्यू.